श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 5 अष्टपतींचा पराभव आणि वेताळाशी करार. श्री गणेशाय नमः. हिंगळा देवीचे दर्शन घेऊन निघालेला मच्छिंद्रनाथ पुढे 12 मल्हार नावाच्या विस्तीर्ण अरण्य प्रदेशात गेला. तेथे एका वनग्रामातील मंदिरात त्याने मुक्काम केला. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला असंख्य दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या. तो भूताटकीचा प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी पुढे मागे आपल्या कार्याला या भूतांचाही उपयोग होऊ शकतो असा विचार करून नाथाने त्या भूतावळीला वश करून घेण्यासाठी सर्पशास्त्राची योजना केली. त्यामुळे ती सर्व भूते जागच्या जागी खिळून राहिली व तीरावरील त्या भूतांचा वेताळ भेटी जाण्यास नित्यनेम होता. त्या दिवशी त्यांची अनुपस्थिती पाहून वेताळाने त्यांच्या शोधार्थ काही भूते पाठविली. त्या भूतांना मार्गात शरभतीवरील भूते बलहीन अवस्थेत जमिनीला खिळून असलेली दिसली. शोधक भूतांनी सदर प्रकाराबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता ती भूते म्हणाली, काय झाले कळत नाही, पण प्रयत्न करूनही आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही. हे एखाद्या महासिद्ध योग्याचे काम असावे असे वाटते. तरी तुम्ही गाव वस्तीत जाऊन तपास करा. त्यांच्या सूचनेनुसार शोधक भूतांनी गाव परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला. तेव्हा त्यांना देवळामध्ये विश्रांती घेत असलेला मच्छिंद्रनाथ दिसला. त्यावेळी त्यांची दैदीप्यमान मुद्रा, तपस्तेज आणि त्यांच्या अंगावरील नाथपंथी आभूषणे पाहून आपल्या सोबत्यांना खुंटवून ठेवणारा सिद्ध पुरुष तो हाच अशी त्यांची खात्री झाली. त्यांनी नाथापुढे प्रगट होऊन त्याला त्यांच्या येण्याचे प्रयोजन, त्यांना कोणी पाठविले ते सविस्तर सांगून त्या बंदिस्त भूतांना मुक्त करण्याची विनंती केली. पण नाथाने त्यांची मागणी धुडकावून, तेव्हा तुम्ही भूतांना अडकवून फार मोठा अपराध केला आहे आणि आता आमचाही अवेर करीत आहात. याचे परिणाम फार वाईट होतील. वेताळ राजा 12 मल्हारांसमवेत येथे ठाकला तर तुमची धडगत नाही असा नाथाला निर्वाणीचा इशारा देऊन ती भूते वेताळाकडे गेली आणि घडलेली सर्व वार्ता त्यांच्या कानावर घालून म्हणाला, स्वामी, तो जती तुमचीही तशीच गत करण्याची वार्ता करतो. ते ऐकून संतापलेला वेताळाने नाथाला धडा शिकवण्याचा निश्चय करून आपल्या मानकऱ्यांना प्रचंड सैन्य जमविण्याची आज्ञा केली. त्या हुकुमानुसार भूतांच्या 8ही महापीठांचे अधिकार अकराळ विक्राळ भूतगणांसह कोटी संख्येने हजर झाले आणि वेताळाच्या आदेशावरून प्रचंड गोंगाट करीत मच्छिंद्रनाथावर चालून गेले. तो प्रकार पाहून नाथाने हातामध्ये भस्म घेऊन त्यावर मंत्रदेवतांची स्थापना करून ते भारून ठेवले. वज्रास्त्र मंत्राचा जप करून स्वतःभोवती एक वर्तुळ काढले आणि आपल्या मस्तकावरही वज्रशक्ती निर्माण केली. त्यामुळे आक्रमणकर्त्या भूतसैन्याला नाथापाशी जाता येईना. त्यांनी केलेले प्रचंड शरवृष्टी ही निष्प्रभ ठरली. तेव्हा भूतावळीच्या प्रचंड माऱ्यालाही नाथ जुमानत नाही. हे पाहून त्या 8ही पिशाच राजांनी अत्यंत विराट रूपे धारण करून नाथावर विशाल वृक्ष, लाकडे व गवताचा मारा करून त्या ढिगाला एकदम आग लावली. पण त्यावर जलदास्त्राची योजना करून नाथाने तो वन्यलोळ शांत केला आणि अग्निअस्त्र जपून भूतांना अग्निप्रलयाने वेढले. ते पाहून भूते अदृश्य झाली. त्या अस्त्रांचा भूतावर काहीही परिणाम होत नाही. हे पाहून नाथाने जलदास्त्राने तो प्रलय विझवला आणि अतित्वरेने स्पर्शशास्त्राची योजना करून त्या भूतगणांना जमिनीला खिळवून टाकले. पण भूतांच्या महाबलाढ्य अष्टमहानायकांवर त्यांचा परिणाम झाला नाही. वेताळाने त्यांचे वज्रास्त्र गिळले आणि बाकीच्यांनी त्यांचा जेरबंद करण्याचा अट्टहास केला. तेव्हा नाथाने वज्रमंत्राने आपले पुन्हा संरक्षण केले आणि त्याच वेळी वेताळावर वासवी शक्तीचा प्रयोग करून उर्वरित भूतपतीवर दानवास्त्र सोडले. त्यातून उत्पन्न झालेले दानव त्यांच्याशी द्वंद्वयुद्ध करू लागले. त्या हाणामारीत ते 8ही भूतनायक मूर्छित होऊन भूमीवर पडले व शुद्धीवर येताच पुन्हा चाल करू लागले. तेव्हा आता वेळ घालविण्यात अर्थ नाही असा विचार करून नाथाने वेताळासह त्यांच्या सर्व सरदारांवर वाता आकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्यांच्या देहाचे चलनवलन बंद पडून ते वेदनांनी तडफडत खाली पडले.
तेव्हा आता याला शरण जाण्या वाचून गत्यंतर नाही असा विचार करून अष्टभूत नायकांनी नाथाला त्यांच्यावर दया करण्याची, त्यांचे प्राण वाचविण्याची आर्त विनंती केली व आम्ही तुझे दास होऊन राहू असा शब्द दिला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, मी शरीरविद्येवर जो मंत्र ग्रंथ रचला आहे त्याला देवांप्रमाणे तुमचेही साह्य हवे. जो कोणी तो मंत्र म्हणेल त्यांचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे. त्यानंतर नाथाने त्यांना साधन प्रयोगातील आपले उद्दिष्ट काय असावे ते नीट समजावून सांगितले. तेव्हा भूतनायकांनी त्याप्रमाणे वागण्याचे कबूल करताच नाथाने त्यांना व कुंठवून ठेवलेल्या समस्त भूतांना अस्त्र प्रभावापासून मुक्त केले. त्यामुळे आनंदित झालेल्या त्या सर्वांनी नाथाला वंदन करून त्यांच्या नावाचा जय जयकार केला. त्या प्रसंगी त्या 8ही अधिपतींनी आपापल्या गणांना नाथाला शब्द दिल्याप्रमाणे नाथाने दिलेल्या मंत्राचे पठण करण्यास न चुकता सहाय्य करून त्यांचे कार्य सिद्ध करावे असे बजावले. मग नाथाने त्यांच्या पुढे आणखी काही गोष्टी मान्य करून घेतल्या आणि त्यांना जाण्याची परवानगी दिली.